छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं मोठ्या आस्थापनांच्या कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी आता त्यांच्याच खांद्यावर टाकली आहे। येत्या 15 ऑगस्टपासून 100 किलो किंवा त्यापेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, मंगल कार्यालय, मॉल्स, रुग्णालय आणि इतर 200हून अधिक आस्थापनांचा कचरा मनपा उचलणार नाहीये। कचरा वेगळा करून त्यावर जागेवरच प्रक्रिया करावी लागणार आहे। पण ज्यांच्याकडे कचरा प्रक्रिया करण्यासाठी जागाच नाही त्यांनी करायचं काय? मनपाच्या या निर्णयामागची भूमिका, व्यावसायिकांसमोरची आव्हानं आणि या नियमाची अंमलबजावणी याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। छत्रपती संभाजीनगर शहरात कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय। यावर तोडगा काढण्यासाठी महापालिकेने आता थेट कचरा निर्माण करणाऱ्या मोठ्या आस्थापनांवरच जबाबदारी टाकली आहे। 15 ऑगस्ट पासून दररोज 100 किलो किंवा त्यापेक्षा जास्त कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांचा कचरा मनपा उचलणार नाही। या आस्थापनांमध्ये कुणाचा समावेश आहे तर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स, मंगल कार्यालय आणि बँक्वेट हॉल, लॉन्स आणि इव्हेंट स्थळं, व्यापारी संकुलं आणि मॉल्स, शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था, रुग्णालय, उद्योग आणि मोठ्या आस्थापना, इतर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या संस्था अशा एकूण 200हून अधिक आस्थापनांचा समावेश आहे। मात्र केवळ कचरा वेगळा करून उपयोग नाहीये। ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्यावर जागेवरच प्रक्रिया करणं बंधनकारक असणार आहे। त्यासाठी कंपोस्टिंग युनिट, बायोगॅस प्रकल्प किंवा शासनमान्य कचरा प्रक्रिया यंत्रणा उभारावी लागणार आहे। संबंधित आस्थापनांना केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नोंदणी प्रणालीवर नोंदणी करणंही आवश्यक राहणार आहे। कचऱ्यासंदर्भात नवे नियम कोणते? 100 किलो किंवा त्यापेक्षा अधिक कचरा मनपा उचलणार नाही। ओला सुका कचरा वेगळा करावा। कचऱ्यावर जागेवरच प्रक्रिया करावी। नियमांचं उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई होणार। मनपाच्या या निर्णयाचं हॉटेल व्यावसायिकांनी स्वागत केलंय, पण त्यांच्यासमोर एक मोठी अडचण आहे आणि ही अडचण आहे जागेची। शहराच्या मध्यवस्तीत अनेक हॉटेल्स दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर किंवा अगदी कमी जागेत सुरू आहेत। अशा ठिकाणी कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारायचा कुठे, असा प्रश्न आता हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित केलाय। स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले तर आमच्यासाठी खूप चांगलं आहे। आता त्यात ह्या प्लॅनला किती जागा लागती, ते कसं बसवायचं, तिथं गड्डा करायचं तर JCB न्यायचा का माणसाने करायचं, त्याचं आउटलेट कुठं काढायचं, ते जर तुम्हाला जाळायचं असेल तर त्याचा धूर कुठून निघणार, ह्या अशा अनेक गोष्टी यात मला माहीत नाही। पण आयुक्त साहेबांनी, प्रशासनाने जर आम्हाला प्रात्यक्षिक दिलं तर आम्ही निश्चित ते करू। हॉटेल व्यावसायिकांचा नियमाला विरोध नाहीये। कचऱ्याची जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे। मात्र कचरा प्रक्रिया करण्यासाठी स्वतंत्र जागा नसलेल्या हॉटेलसाठी मनपाने सामूहिक कचरा प्रक्रिया केंद्र किंवा पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेकडून जो हा निर्णय आलेला आहे, सर्वप्रथम मी त्याचं एक हॉटेल व्यावसायिक म्हणून आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या निर्णयाचं स्वागत करतो। आता ज्यांचं युनिट मोठं आहे त्यांना ठीक आहे, परंतु ज्यांचं युनिट छोटे आहेत, जे छोटे व्यावसायिक आहेत, ज्यांचं कधी कधी 2nd फ्लोअरला 4th फ्लोअरलाही आपण बघतो की काही हॉटेल्स आहेत, छोटे छोटे रेस्टॉरंट आहेत, तर त्यांना हे थोडंसं जड जाईल असं मला वाटतं। ज्या ठिकाणी समजा थोडी जागा असेल तिथं आपण बायोगॅस करू शकतो। त्या बायोगॅसने आपल्याला गॅसचं सुद्धा आपल्याला कमी लागू शकतो आणि जो ओला कचरा आहे त्याची आपल्याच जागेमध्ये प्रक्रिया करून आपण योग्य पद्धतीने त्याचं हे करू शकतो। नियम लागू करण्यापूर्वी संबंधित व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याची भूमिका मनपा प्रशासनानं घेतली आहे। कचऱ्याचं वर्गीकरण कसं करायचं, त्यावर प्रक्रिया कशी करायची, याबाबत हॉटेल आणि इव्हेंट व्यावसायिकांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे। प्रशिक्षणानंतरही नियमांचं उल्लंघन झाल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचं मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केलंय। आस्थापनांना आपण आता पत्र दिलेलं आहे की त्यांनी त्यांचा कचरा प्रोसेसिंग त्यांनीच करावं आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये आपण त्यांचं एक ट्रेनिंग घेऊन त्यांना काय काय गोष्टी केल्या पाहिजेत यासाठी त्यांच्याशी हँडहोल्डिंग करून येणाऱ्या 1 महिनाभरामध्ये ही कारवाई आपण फील्डवरती करून घेणार आहे। सुक्या कचऱ्यासाठी जे काही त्यांना करता येऊ शकतं, सुक्या कचऱ्यामध्ये जर काही व्हॅल्युएबल गोष्टी असतील तर त्याचं त्या पद्धतीने ते विल्हेवाट लावू शकतात। आणि जो ओला कचरा आहे त्याच्यासाठी बायोगॅस आहे किंवा अजून वेगवेगळ्या पद्धतीचे कल्चर वापरून त्याची प्रोसेसिंग करून त्याच्यापासून खत वगैरे निर्मिती करणं, अशा गोष्टी करायच्या आहेत। अशा 200 आस्थापना शोधलेल्या आहेत आणि आमच्या माहितीप्रमाणे ह्या आस्थापनांकडे त्या पद्धतीची कॅपॅसिटी आहे। फक्त हॉटेल्सच नाही तर मोठ्या कार्यक्रमांना देखील कचरा व्यवस्थापनाचे नवे नियम लागू होणार आहेत।
कार्यक्रम आयोजित करताना आयोजकांना आधीच मनपाला माहिती द्यावी लागणार आहे. कार्यक्रमाला किती गर्दी अपेक्षित आहे, किती कचरा निर्माण होऊ शकतो याचा अंदाज द्यावा लागेल. कचऱ्याच्या प्रमाणानुसार शुल्क आकारलं जाणार असून कार्यक्रमानंतर परिसर अस्वच्छ आढळल्यास आयोजकांवर देखील दंडात्मक कारवाई होणार आहे. शहरातील कचऱ्याचा वाढता ताण कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर महापालिकेचा हा निर्णय महत्त्वाचा मानला जातोय. पण नियम कागदावरून प्रत्यक्षात आणताना जागेचा प्रश्न, प्रक्रिया यंत्रणा आणि त्यासाठी लागणारा खर्च ही मोठी आव्हानं असणार आहेत. कारण कचरा जिथे तयार होतो तिथेच त्याची विल्हेवाट लावण्याचा मनपाचा प्रयत्न आहे. पण ही जबाबदारी 200हून अधिक आस्थापनं प्रत्यक्षात कितपत पार पाडतात आणि जागाच नसलेल्या हॉटेलसाठी महापालिका कोणता पर्याय देते याचं उत्तर 15 ऑगस्टपासून होणाऱ्या अंमलबजावणीतूनच स्पष्ट होणार आहे. सचिन जिरे, पुढारी न्यूज, छत्रपती संभाजीनगर.